हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं लेटर कसं लिहायचं ते पहा. इथं इन्फॉर्मल लेटरमध्ये नेम ऑफ द सेंटर सुरुवातीला लिहायचं, त्याच्यानंतर ॲड्रेस लिहायचा सेंटरचा, म्हणजे जो पाठवतो तो, आणि त्याच्यानंतर डेट लिहायची. ठीक आहे. त्याच्यानंतर डिअर फादर असेल तर वडील असेल तर फादर, भाऊ असेल तर ब्रदर, मित्र असेल तर फ्रेंड, आणि त्याचं नाव लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं नाव नाही लिहिलं तरी चालतं, फक्त फ्रेंड वगैरे लिहिलं तरी चालतं. चला, त्याच्यानंतर हा बॉडी ऑफ द लेटर हा फिक्सचा तुम्ही लिहाच. हा तुम्ही लिहिल्याच्या नंतर काय होईल, तुम्हाला मार्क म्हणजे मिळणारच आहे. जास्तीत जास्त इन्फॉर्मल लेटर आहे, त्याच्यामुळं तुम्ही किती जरी जास्त लिहिलेलं असेल तरी काही नाही. नॉर्मली हे सगळ्या गोष्टी पाठ करायच्या आणि लिहून टाकायच्या. नंतर इथे काय लिहायचं तुम्हाला, इथे जो पत्राचा विषय आहे कशासाठी लिहितो आपण, ह्या इथे लिहायचं. इथे 10-12 लाईनीमध्ये 8-10 लाईनी 2 पॅराग्राफ करून आपल्याला काय करायचं, पत्राचा मजकूर जो आहे म्हणजे कशासाठी लिहितो तो लिहायचा. आणि शेवटी आपल्याला काय करायचं, क्लोजिंग करायची पत्राची. ठीक आहे. म्हणजे लवकरात लवकर पत्र पाठव, माझा नमस्कार आधी सगळ्यांना, असं या प्रकारचं आपलं शेवट करायचं. आणि शेवटी तुझा युअर लविंग लिहायचं आणि सेंडर्स नेम, फक्त सेंडरचं नाव लिहायचं, जे पत्र पाठवतो त्याचं नाव लिहायचं. आणि अशा प्रकारे हा पत्र तुमचं संपलेलं आहे. सुरुवातीपासून पहा. ठीक आहे. चला, थँक्यू फॉर वॉचिंग.